आजच्या पाहुण्यांना इथे आमंत्रित करू या. तुम्हाला एक गंमत सांगतो की आपल्याला काही पदार्थ सेपरेट आवडतात. म्हणजे पाणीपुरी एक वेगळी डिश आहे, वेगळी आवडते. भेळ वेगळी डिश आहे, वेगळी आवडते. किंवा आपल्याला रगडा पॅटीस वेगळं आवडतं. पण काही पदार्थांमध्ये असं असतं की त्याची अख्खी थाळी आपल्याला आवडते, आहे की नाही? तसं आज जे इथे कलाकार येणार आहेत त्यांचं कुटुंब मनोरंजनाची एक थाळी आहे. या कुटुंबातला प्रत्येक सदस्य आपलं अप्रतिम मनोरंजन करतो आणि ही मनोरंजनाची परंपरा त्यांच्या घरात आहे आणि भविष्यातला वारसा सुद्धा आहे. त्यामुळे बेर्डे परिवारातल्या या तीनही मान्यवरांचं स्वागत करूया. अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचं. प्लीज वेलकम. कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी खबर नवी जरा मला बाबरा अचानक गेल्या करुणी उठून आले धुके गुलाबी जादू कशी झाली कशी इथे बघू का तिथे नजर अडखळे झुळूक हर जाते. वा 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 कमाल कमाल कमाल. तर अभिनय, स्वानंदी आणि प्रियाताई तुमचं फार मनापासून स्वागत. आम्ही सारे खवय्याच्या परिवारामध्ये. कसे आहात तुम्ही? खूप छान, उत्तम. मस्त, उत्तम. नीट तयार व्हा, वेळेत निघा हे सांगायला लागतं का त्यांचं ते तयार होतात? नाही होतं लागलं ते. सांगावं लागतं. कोण धाकात जास्त आहे दोघांपेक्षा? नाही काही धाकात बिकात कोणी नाहीये, काही मोठी झालेत ते आता धाक बी काही नाही आहे, आम्हाला धाक आहे. बरोबर. मग आईला कुणाचं जास्त ऐकायला लागतं? दादा? स्वानंदी. स्वानंदीचा आम्हाला दोघांनाही ऐकायला लागतं. छान. स्वानंदी, तुझा हा धाक यांच्यावरती असाच कायम राहू. Yes, yes. या धाकाविषयी तुझं काय म्हणणं आहे? त्यासाठी मी वेगळा करिअर निवडलं धाकायचे. ती लॉयर झाली. आता मी लॉयर होते ह्या गोष्टींमुळे, होते. कारण ऐकतात ते म्हणून. मग लॉयर म्हणून तू आज येस, मी थीम मध्ये आहे माझ्या. ठीक आहे, छान. पण तुम्हा तिघांचंही फार मनापासून पुन्हा एकदा स्वागत. ही झाली जशी तुमची ओळख आहे तशी आमच्या या घराची ओळख आहे. मी तुम्हाला करून देतो. तिकडे आहे आठवणींची पेटी. आठवणींच्या पेटीमध्ये गुळ पावडरीपासून ते फळांपर्यंत, भाज्यांपासून ते तेलापर्यंत सगळं आहे. जे आपल्याला स्वयंपाकामध्ये उपयोगी येतं ते सगळं आहे. हा आहे चविष्ट चकाट्या पिठायचा कोपरा आणि इथे पदार्थही चविष्ट करायला लागतात, चकाट्याही पिटायला लागतात. आणि तुला मॅचिंग असा एक नवीन सदस्य आमच्या या, म्हणजे तुझ्या ड्रेसला मॅचिंग असा एक सदस्य जॉईन झालाय. याचं नाव आहे बियॉन्ड अप्लायन्सेस. प्रियाताई, याच्यामध्ये स्वयंपाक उत्तम होतो आणि सुरक्षित होतो आणि तो आहे आठवणींचा कट्टा. इकडे आपण वेगवेगळे कट्ट्यामधले विषय उलगडू शकतो. प्रेम, मैत्री, करिअर. ओके, तर या तिन्ही गोष्टींसाठी तुम्ही तयार आहात याची आम्हाला खात्री आहे. Hopefully. खूप मनापासून तिघांचे स्वागत. प्लीज या कट्ट्यावरती बसूया. बेर्डे परिवाराचं फार मनापासून स्वागत. घरामध्ये चहाबाज कोण आहे, कॉफीबाज कोण आहे? ब्लॅक कॉफी, बी ब्लॅक कॉफी वाला आहे. चहा. कारण आमच्याकडे फक्त चहाच अवेलेबल आहे. बरं. तर तो घोट घ्याल ना? हो, घेऊ. चला प्रियाताई, हो. हा घ्या. वाव. धन्यवाद. वा वा. हो प्रियाताई, तुमच्या घरामध्ये अभिनय, वकील असं सगळं एकंदरीत कॉम्बिनेशन आता वर्क होत चाललेलं आहे, हो. है ना? बरं, हा डान्सही अप्रतिम करतो. बरं, हे सगळं तुमच्याकडून आलंय. तर वकील होण्यासाठी मुळात बोलणं प्रभावी लागतं, आपलं म्हणणं पटवून द्यावं लागतं. तर आपण वकील होऊ शकतो हे नेमकं कुणाला, म्हणजे आईंचं सजेशन होतं का तुझं तुलाच वाटलं की? माझं मलाच वाटतं. मागच्या वर्षी असं मला वाटलं की चला आता वकिलीची परीक्षा देऊया, बघूया एंट्रन्स एक्झाम देऊन की आपल्याला काय वाटतंय, लॉचा अंदाज येतोय की नाही. आणि खूप उत्तम मार्क पडली. सो म्हटलं चला फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन घेऊन टाकलं मी. पण ह्याच्या व्यतिरिक्त ती न्यूमरॉलॉजी बऱ्यापैकी करते आहे. पेंटिंग फार उत्तम, जन्मजात गुण आहे तिच्या वडिलांसारखा. लक्ष्मीकांत पण उत्तम कार्टुनिस्ट होते. परत बुद्धिबळ चांगलं खेळते. आता ती कांतप्रिय नावाचा जो माझ्या आणि लक्ष्मीकांतच्या नावावर दोघांचं कॉम्बिनेशन मिळून तिने हा ज्वेलरीचा आमचा ब्रँड तिने आता सुरू केलेला आहे. पण म्हणजे तिचं तर कौतुक आहेच आहे, पण लक्ष्मीकांत सर हे पेंटिंग करायचे मला माहिती हो, नव्हतं. लक्ष्मीकांत खूप उत्तम कार्टुनिस्ट होते. ते उत्तम टेबल टेनिस खेळायचे, उत्तम बुद्धिबळ खेळायचे आणि उत्तम कॅरम खेळायचे. ज्या ज्या खेळामध्ये राणी आहे ते सगळे खेळ त्यांना उत्तम जमायचे असं आमच्या लक्षात आलेलं आहे. 100%. तो कॅरम असे किंवा बुद्धिबळ
Yes. वा, वा, वा. त्यामुळे राजकन्यांनी हा वसा अगदी Wow. योग्य पद्धतीने चालवायला केलाय. सुरुवात केलेली आहे. फार कमाल. लहानपणी जेव्हा तुम्ही यांना मोठं होताना पाहत होतात तेव्हा तुम्ही बिझी होतात, वेगवेगळे सिनेमे करत होतात, तेव्हा तुमच्या काही वेगळ्या अपेक्षा होत्या की मुलांनी काय करावं काय नाही करावं? हा, त्याने ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं. त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं असतं, कारण मी सिंगल पॅरेंट होते. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असं काही नव्हतं की बाबा तू म्हणजे आता ही वकील होते हा मुद्दा वेगळा आहे, पण याने डॉक्टर व्हावं असं मला अजिबातच वाटत नव्हतं. कारण मुळातच बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते की हा अभिनेताच होणार आहे किंवा त्याला ऍक्टरच व्हायचंय. त्यामुळे तसं काही जबरदस्ती नव्हती, पण ही जबरदस्ती नक्कीच होती की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा. शिक्षणाच्या व्यतिरिक्त पर्याय नाही. पुढे जाऊन समजा तुम्हाला ह्याच्यात नाही काही जमलं तर दुसरं काहीतरी करू शकाल तुम्ही. एवढं ज्ञान तरी तुम्हाला असायला पाहिजे. पण तुम्ही तो काळ पाहिलाय ज्या काळामध्ये वाटेल त्या वाहनाने प्रवास करणे, हं. हवं तिथे हवं त्या कॉल टाइम वरती पोहोचणे, वॉशरूमच्या कुठल्याही सोयी नसणे, तिथे जाऊन प्रयोग करायचे, तिथे जाऊन अगदी, शूटिंग अगदी. करायचं, ते आता सोशल मीडियावरचे फॉलोअर्स बघून काम मिळणे इथपर्यंतचा हा प्रवास झालेला आहे. या दोन्हीतला ताळमेळ साधताना तुमच्या घरात 2 कलाकार आहेत. हम्म. तुम्ही हा बॅलन्स कसा साधता? सोशल मीडियाचे हे बघून कामं मिळणं वगैरे हे आतापर्यंत आमच्यापर्यंत तरी अजून तशी काही गोष्ट आलेली नाहीये. त्यामुळे होतं ते, नाही असं नाहीये. वाईट आहे ते की शेवटी तुम्ही टॅलेंट न बघता तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या जातात. वाईट वाटतं. आणि आमच्या वेळेला तू म्हणालास तसं की हो अगदी सोयी नव्हत्या. अगदी गोठ्यामध्ये बसून पण आम्ही मेकअप केलेले आहेत. अशा साड्या धरून पडदे धरून आम्ही चेंज केलेलं आहे, कपडे चेंज केलेत. पण कुठे आम्हाला माज दाखवता आला नाही त्यावेळेला सुद्धा. सकाळी 7च्या शिफ्टला पण पहाटे 4 वाजता उठून साड्या नेसून आम्हाला तयार राहायला लागायचं 7 वाजता. तो काळही वेगळा. बेर्डे आणि सराफ 2 जण असे होते ना की जिथे कुठल्याच हिरोईनचं कधीच काही चाललं नाही. कारण ते स्वतः दोघं खूप पंक्च्युअल होते हो कामाच्या बाबतीमध्ये, वेळेच्या बाबतीमध्ये. त्यामुळे आम्हाला पण ती सवय लागली. बरोबर. तो एक किमान क्रायटेरिया आहे की किमान. वेळ पाळा, तिथून पुढचं मग सगळं आहेच. 100%. तुम्ही आता ज्या जोडीचा उल्लेख तुमच्या तिघांच्याही बोलण्यात आला, ती नावं म्हणजे पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर. ही नावं एकत्रितच उच्चारली जातात. त्या दोघांविषयी तेवढाच आदर आहे आणि तो कायम राहणार आहे. या दोघांनी, या जोडीनी मराठी चित्रपट सृष्टी डबघाईला आलेली असताना ती जगवली, उभी केली आणि चालवली बरं. अनेक वर्ष. हा रुतबा होता, हे कर्तृत्व होतं. तुम्ही प्रेक्षक म्हणून या जोडीकडे कसं पाहता? तुला काय वाटतं जेव्हा तुझ्या बाबांचा आणि अशोक सराफांचा सिनेमा झीच्या एखाद्या वाहिनीवरती लागतो किंवा जुना सिनेमा पुन्हा पाहण्यात येतो, तुझं काय फिलिंग असतं? ते जे काम करायचंय ते उत्तम होतं, सगळ्या गोष्टी आहेत, पण ते आपल्या बालपणाचा किंवा आपल्या त्या आयुष्याचा तो मोठा भाग आहेत. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. प्रत्येक मराठी माणूस असो, मी जेव्हा सिनेमाचं पुस्तक वाचतो, आता काही वर्षांपूर्वी इंडियन सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाली होती. 80s 90s मध्ये प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये 2 सुपरस्टार होते. असं मल्याळममध्ये मोहनलाल मम्मुटी होते, तमिळमध्ये रजनीकांत कमल हसन होते, तेलुगूमध्ये चिरंजीवी नागार्जुन, चिरंजीवी नंदमुरी बालकृष्ण होते, आणि कन्नडामध्ये राजकुमार आणि विष्णुवर्धन होते, आणि मराठीमध्ये अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक मामा होते. पण त्या अख्ख्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्यांना 4-4 पानं दिली जातात आणि त्यांना फक्त 2 पानं किंवा अगदी एवढा अर्ध पानच दिलं जातं. जेव्हा इंडियन सिनेमाकडे आपण एका मोठ्या लेन्सनी बघतो, आपण जे आपल्या कलाकारांना जितकं प्रेम देतो ना, जितका आदर देतो, तेच हँड होल्डिंग बाहेर खूप कमी होतं आपल्या कलाकारांच्या बाबतीमध्ये. तेवढं बोललं गेलं पाहिजे. बरोबर आहे. ते मला वाटतं आपल्या पिढीने अजून जास्त ते मनावर प्रश्नच नाही. बघा, हा प्रश्न मला विचारावा असं वाटतोय, कारण मी आता एक पालक झालोय जुळ्या बाळांचा. असा कुठला पॉइंट येतो दोघांचंही काम पाहताना, अभ्यास पाहताना, त्यांचं माणूस म्हणून चांगली ग्रोथ होताना पाहताना, की जिथे वाटतं की लक्ष्मीकांत असायला हवे होते? नाही, प्रत्येक क्षणाला वाटतं की लक्ष्मीकांतनी असायला हवं होतं. मला माहित नाही त्यांची काय रिॲक्शन असती. म्हणजे आज मी मुलांना खूप माझं पॅम्पर नाही केलंय, मी सगळं स्पष्ट सांगायचं म्हणजे. ते खूप ग्राउंडेड आहेत. दोघांना खूप नॉर्मल वाढवलंय मी. लक्ष्मीकांत असं तर कदाचित पॅम्पर झाले असते, कदाचित झालेही नसते. ते मी सांगू शकत नाही त्यावेळेला काय घडलं असतं. कारण लक्ष्मीकांतनी पण खूप नॉर्मल आयुष्य जगलेला मनुष्य होता. त्यामुळे त्यांनी कदाचित मुलांना तसंच वाढवलं असतं. आणि निश्चित त्यांना अभिमान वाटला असतं की आपली दोन्ही मुलं काहीतरी वेगळं करत आहेत आणि नक्कीच चांगलं काहीतरी करत आहेत. आणि एवढं असून सुद्धा माणूस म्हणून ते खूप ग्राउंडेड आहेत, ह्याचा त्यांना जास्त अभिमान वाटला असतं. आणि यात तितकंच श्रेय काय होतं, घराच्या बाहेर पडून काम करणाऱ्या माणसाचं नेहमी कौतुक होतं, पण त्या माणसाच्या नंतर घर, करिअर, पोरं, बाळ, तब्येत, मनस्थिती सगळं सांभाळून सगळं उत्तम मार्गावरती आणणाऱ्या बाईचं कौतुक सुद्धा तेवढंच व्हायला पाहिजे. प्रियाताई, याच्यासाठी तुम्हाला 100 पैकी 1,00,000 मार्क आहेत, कारण हे फार कौतुकास्पद आहे. हो ना? तुम्हाला भेटायला आज एक डबेवाला इथे येणार आहे. अरे वा. याचं नाव आहे संतोष. स्वागत करूया संतोष डबेवाल्याचं. हा बघा,
बरं करडे कापला तरी ऍटिट्यूड तोच आहे. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. हा धडाधड पाठांतराला सुरुवात करा. अरे वा 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 वा. महाराष्ट्राची लाडकी फॅमिली हो आज आपल्या इकडे दारी आलेली आहे. आपण सर्वांनी एकत्र पाहून मला खूप बरं वाटलं. छान. आम्हाला सुद्धा. थँक्यू. काय आज डब्यात काय काहीतरी गोडधोड बनवून आणलेलं आहे. अभिनय दादांसाठी मी एक स्थळ आणलंय. हो. अरे वा वा. मुलीचं नाव काय? अभिनेत्री? माझ्या काकाची पोरगी आहे. तुझ्या तुझ्या ह्याच्या काकाची मुलगी आहे म्हणे. खूप गुणी मुलगी आहे. बरं एक तुम्ही पाहिलं जे वाक्य कन्फर्म राहणार आहे एडिटला ते कॅमेऱ्यात बघून बोलतो. इतका स्वार्थी नट आहे हा. माझ्या काकांची पोरगी आहे. हा. खूप गुणी मुलगी आहे. जणू गरीब गाय. आपली अपेक्षा काय? माझी अशी काय अपेक्षा नाहीये हा. म्हणजे अजून मी कसं लग्नाचा विचार पण नाही केला त्यामुळे अशी काय काय तुमच्या सुनेकडून काय? नाही ऐका ना हा. म्हणजे हा मुद्दा आलाच आहे तर सांगते हा. की सोशल मीडियावरती अभिनेच्या जवळपास 7-8 मुलींची लग्न ठरलेली आहेत. हा म्हणजे आमच्या मैत्रिणी आमचे मित्र Actresses. ऍक्ट्रेसेस त्यांच्या मुलींशी परत सिरियल मध्ये काम करणाऱ्या हिरोईनशी इकडे तोपर्यंत पाठांतर करतोय. त्याच्यामध्ये आणखीन एकाची भर. हा. पण अपेक्षा काय? मला शांतता हवी आहे आयुष्यात. त्याला शांत मुलगी हवी. माझ्या काकाची गुणी मुलगी सुद्धा अशीच आहे. आपला जेव्हापासून आपल्याला पाहिलं तेव्हापासून तिने 16 सोमवारचं व्रत ठेवलेलं आहे. अरे वा किंवा नवरा मिळावा तर असाच मिळावा. क्या ते नक्की नक्की नक्की. बरं ठीक आहे आपण ठरवू बघूया. बघूया, बघूया. हं? डन. झालं चालेल. एवढंच आहे. एवढंच एवढंच आहे सर. आता ह्याच्यात काय बघतो? मग हे तिने पाठवलंय करून. हो तिने पाठवले. आठवणींचा डबा आहे हा. बघू ह्याच्यात काय सापडतंय. शेव बटाटा पुरी. वा वा शेव बटाटा पोळी. Wow. वा 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 वा. अजून एक शेप ह्याच्यात खाली काय? प्रत्येकाच्या हातात एक डबा. ठीक आहे चालेल. मला नको बस. बघा कशी खवय्ये फॅमिली. अरे वा वा. एक प्रिया, ते तुमच्यासाठी. क्या बात आहे. खाली काहीच नाही. हे हे बहुतेक घे. माझ्यासाठी. हे घे, तू हे घे. माझ्यासाठी खायला हवा आणली त्याने. तू हे घे. Please नाही go ना, for. तुम्ही घ्या ना. सांगा तिला मुलगा पसंत आहे म्हणून. मुलगा पसंत आहे. वा 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 वा. हो येतो मी. या धन्यवाद. संतोष झाला तुम्हाला भेटून. असं सगळं आहे आमच्या या परिवारामध्ये. शेवपुरी निगडीत आठवण काय आहे तुमची? एवढी तुम्ही रिॲक्शन अशी दिली. आम्हाला तिघांनाही आवडते खूप आम्ही शेवपुरी. आम्हाला बेसिकली चाट हा प्रकारच खूप आवडतो. कारण मी व्हेज खूप क्वचित खातो. खातो. सरांनी म्हणजे आम्ही असं ऐकले की लक्ष्मीकांत सर सेटवरच्या सगळ्यांना खाऊ घालायचे. तर सकाळी 8 वाजता लक्ष्मीकांत निघायचे तर सकाळी 6 वाजता उठून डबा फोडण्या टाकायच्या. हे काम माझं होतं. मग ते 10 लोक 15 लोक मग त्यांनी आदल्या दिवशी सांगून ठेवायचं उद्या कोण कोण आहेत किती लोक आहेत. हे झालं सकाळचं की मग संध्याकाळी 7-7:30ला फोन करून सांगणार की आता माझ्यावर 10 माणसं येत आहेत. मग वर्सोवेला जाऊन मासे विसे सगळं वाटण वगैरे सगळं करून फ्रीजमध्ये भरून ठेवलेलं असायचं. किती लोक येत आहेत? अच्छा 15. मग चला तेवढं करा. क्रिकेटची मॅच असेल तर मग बघायलाच नको. 25-25 30-30 जण घरामध्ये असायची. एवढ्या छान गप्पांनंतर आता एक खेळ खेळूया छोटासा. Please. आणि खेळामध्ये मी तुमच्या कानात तिघापैकी एकाच्या काहीतरी सांगेन. ते तुम्ही ऍक्टिंग करून समोरच्याला दाखवायचं आहे आणि समोरच्या दोघांनी किंवा दोघींनी ते ओळखायचं आहे. ओके आपण मध्यभागी जाऊया स्टेजच्या. हिंदी. ओके. हम आपके है कौन. सी बाबा. चला पुढचं नाव आहे. मी काय म्हणतो आम्हाला फुटेज तुमचं रपारप खेळू नका. अभिनय थोडं फन करणं. बरं ठीक आहे. 4. 4. हे मराठी. आय नो इट. अशी पण आता मी केलं बघ सगळं. हे स्वानंदी तू नको या खेळात. मी गप्प बसते. एक तर तू वकील होती आणि तू सगळं ओळखती. अरे नाही नाही. या आता प्रियाताई तुम्ही या. ओके ओके हा चला आता. हे पारा उघड्या. हा हा एक. अरे हे खूप सोपं. एक. पिंजरा. बिलांची नागिन निघाली. सामना. सामना पिंजरा. सिंहासन. अरे काय ह्याचा आणि सिंहासनचा काय संबंध आहे? ओ अरे राजकारण. जोगवा. आता हे चुकले काम करते का? मुद्दाम करताय. नाही जत्रा जत्रा जत्रा. आता मी स्वानंदी बस झालं हा. Let's do माझे this. पेशन्स संपले. स्वानंदी आता बघ तू फार मगापासून आमचे पंच घालवलेस. आता बघ तू बघ. हा बघू आता काय करतेस. हा मी मराठी. मराठी. रावण. मी
मी राक्षस दशावतार 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 रावण दाखवला ना हे त्यांनी बरोबर ओळखलं. येस येस मम्मी हा ओके स्वानंदी. हा 4 हा मराठी हा परफेक्ट. ती सध्या काय करते? हा खेळच नकोय आम्हाला, हा खेळच नको आम्हाला. मी तर असं पण नाही दाखवलं की तुझी मला फिल्म आहे बोर झालं तुम्ही.